ए बोकडे म्हणजे काम घेतो तेव्हा की म्हणलं तेव्हा नाही नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आज जरा ब्लॉगला उशीरच झालाय, कारण काल जिथं आपला मुक्काम होता ना तिथं लाईट नव्हती, पाऊस आला त्याच्यामुळे लाईट नव्हती, त्याच्यामुळे मोबाईल चार्जिंग नव्हता आणि त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढायला काही नव्हतं। तर आता सकाळी 8:30 वाजलेत, दिंडी निघाली आदिनाथ कारखान्यावरून कंदरच्या बाजूला। इकडं चहासाठी दिंडी थांबली। चहामध्ये क्रीम रोल, बिस्किट याचं नियोजन झालं होतं, म्हणजे थोडक्यात नाश्ताच झाला होता। दात असणारे दात नसणारे सगळ्यांसाठी उत्तम नाश्ता झाला होता। आणि हे जो नाश्ता दिलता ना गावातल्या तरुण मंडळींनी दिलता। मग इकडं चहा वाटपाचं, क्रीम रोल वाटपाचं काम चालू होतं, पण यांनी 1 कप जादा का घेतला याचं उत्तर मला भेटलं नाही। आणि इकडं कचरा गोळा करायचं काम चालू होतं, स्वच्छ भारत मिशन। आणि इथं यांचा सत्कार केला। मधून आपले पाय वळले, म्हणले लय चालले भाऊ साहेब, दिंडीचा प्रवास पुढचा कंदरच्या दिशेने, कारण मध्ये आपण चहाला थांबलो होतो। लाईनीत, दोरीत आणि शिस्तीत भजन म्हणत, गवळणी म्हणत, टाळवाजीत दिंडी पुढं जात होती। आणि तसं पंढरीची ओढ वाढत होती। इकडं दिंडीत नवीन माणसं सामील होत होते आणि भजन म्हणत एकदम दिंडीचा आनंद घेत दिंडी व्यवस्थित आणि लाईनशीर चालू होती। कंदरमध्ये भात आणि शिरा खाऊन पुढं निघाली दिंडी, पण असा पाऊस लागला का सगळेजण एका जागेवर थांबले। पण तुम्ही एक गोष्ट नीट बघा, याच्यात कोणाच्या तोंडावर तुम्हाला टेन्शन दिसतं का? सगळे खुश भिजलेत, पण काय विषय नाही म्हणले, जसं असेल तसं, पण नुसता आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे नुसता आनंद बरं का। फक्त अडचण अशी आहे का कपडे ओले झाले तर वाळायची आणि सुकायची थोडी अडचण होती, त्याच्यामुळं थोडं आडोशाला बसणं गरजेचं असतं। त्याच्यामुळं काही जण छानपैकी आडोसा धरून बसले, कारण सर्दी बरस नको व्हायला आपल्याला। हे सगळ्या नियोजनामध्ये थोडा पाऊस उघाडा आणि दिंडी निघाली आता परत रस्त्यावर। आणि बघा गाणं कसं चाललंय। पाऊस उघाडा होता, मस्तपैकी सुकलो होता आता, परत रस्त्याला लागलो होतं। टाईम झाला होता 5:30 पावणे 6 वाजल्या होत्या। परत दिंडी शिस्तीत। आणि हा जो रस्ता होता ना टेंभुर्णीचा सोलापूरचा रस्ता होता। इकडं अजून नवीन माणसं दिंडीत आगमन होत होतं त्यांचं। आणि मस्तपैकी इकडं आवाचा डान्स चालू होता। पवन शेठ बी आले होते, माधू आणि सलीम मामा फ्रंट काय सोडित नाहीत आणि एकदम शिस्त लावायचं काम त्यांच्याकडे। हे तुळसवाल्याचे आहेत ना, हात न लावता कस काय भाऊ। आणि चंदू पाटील त्यांनी गवळण लावली होती एकदम छान अशी गवळण मानल्यानंतर आहे ना आपला रथ थोड्याच वेळात डायरेक्ट तंबूपाशी पोहोचला बरं का। इकडे स्वागताला आव्हान ते रेडीच होते, तंबू पण रेडी होता, विनेगरी पोहोचले। जेवणात मेनू मस्त होता। संध्याकाळी झोपणार होतो, पण विशाल शेटने आपले पाय दाबायला सुरू केले। ते बघून प्रीतम भाऊ म्हणला मी पण दाबतो, कारण त्यांना मी एक आश्वासन दिलं आहे खोटं आणि ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे भाऊ, काही विषय नाही। संध्याकाळ झाली, मस्त आपल्याला झोपायचं होतं, पण दादा खोडदे आले, म्हणले जरा समाधान घ्या तुम्हाला नाही का। मग सगळ्यांचं समाधान करून मस्तपैकी गप्पा मारीत हे आपला आजचा बिछाना आहे बरं का। तर ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा। रामकृष्ण हरी मंडळी, धन्यवाद।